बहुतेक टेक्स्ट पुस्तकांमध्ये फिगर्स आणि टेबल्स आहेतच. आपल्या समजुतीसाठी प्रत्येक फिगरचे लेबल आहे. ते एक शॉर्ट टेक्स्ट आणि एक नंबर आहे. जेव्हा एखाद्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये अशी लेबल्स ॲड केली जातात, तेव्हा त्यांना कॅप्शन म्हणून ओळखले जाते. आपण या टेबलला एक कॅप्शन जोडूया. आवश्यक ठिकाणी कर्सर ठेवा आणि इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करा. कॅप्शन विंडोमध्ये टेबल्सचे सर्वोत्तम वर्णन करणारे लेबल निवडा. लिस्टमध्ये योग्य लेबल नसेल तर नवीन लेबल वापरा. जर आपल्याला डिफॉल्ट स्टाईल व्यतिरिक्त इतर नंबरिंग स्टाईल स्पेसिफाय करायची असेल, तर नंबरिंग वापरा. कॅप्शन बॉक्समधील लेबल नंतर आवश्यक टेक्स्ट टाईप करा. ओके क्लिक करा. आता असं म्हणूया की आपल्याला डॉक्युमेंटच्या शेवटी ही फिगर परत वापरायची आहे, पण पुन्हा इन्सर्ट न करता. वर्ड तुम्हाला तसे करू देतो. आवश्यक ठिकाणी कर्सर ठेवा आणि क्रॉस रेफरन्स क्लिक करा. क्रॉस रेफरन्स विंडोमध्ये रेफरन्स टाईप निवडा. डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करायची माहिती सिलेक्ट करा आणि त्यानंतर रेफर करण्याचा आयटम सिलेक्ट करा. इन्सर्टवर क्लिक करा आणि नंतर क्लोजवर क्लिक करा. टेक्स्ट ॲड झालेला तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही कीबोर्डवरून कंट्रोल की प्रेस करून होल्ड केली आणि नंतर टेक्स्ट क्लिक केला, तर वर्ड आपल्याला डॉक्युमेंटच्या सुरुवातीला ठेवलेल्या फिगर कॅप्शनवर घेऊन जाईल. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इतर अनेक ऑब्जेक्ट्स असू शकतात. आपण यापैकी कोणत्याही ऑब्जेक्टचा क्रॉस रेफरन्स करून वेळ वाचवू शकतो. हे छान आहे ना? लक्षात ठेवा, क्रॉस रेफरन्सिंगसाठी एखादे ऑब्जेक्ट कॅप्शनसह आधीच इन्क्लूड केले पाहिजे. आपल्याला क्रॉस रेफरन्स काढून टाकायचा आहे, तर फक्त हा टेक्स्ट निवडा आणि कीबोर्डवरील डिलीट की प्रेस करा. जेव्हा आपल्या डॉक्युमेंटमध्ये बरेच टेबल्स आणि ऑब्जेक्ट्स असतात आणि आपल्याला डॉक्युमेंट स्क्रोल न करता त्वरित त्याचा ॲक्सेस हवा असतो, तेव्हा काय होतं? काळजी करू नका. क्विक रेफरन्ससाठी फिगर्स ऑप्शनचे इन्सर्ट टेबल्स आपल्याला त्यांच्या कॅप्शन आणि पेज नंबरसह ऑब्जेक्ट्सचा ॲक्सेस मिळवून देते. कसे ते पाहूया. कर्सर इथे ठेवा. इन्सर्ट टेबल ऑफ फिगर्सवर क्लिक करा. विंडोमध्ये डिफॉल्ट सेटिंग्ज आहे तशा ठेवा आणि ओकेवर क्लिक करा. आपण इथे लिस्ट ऑफ फिगर्स इन्सर्ट झालेली पाहू शकतो. टेबल ऑफ फिगर्स अपडेट करण्यासाठी अपडेट टेबल वापरा.